दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन हे केलं जातं. म्हणजेच काय, त्या दिवशी होळी पेटवली जाते. होळीच्या अग्नीमध्ये वाईट शक्ती, नकारात्मकता यांचा नाश व्हावा, हाच त्यामागचा उद्देश असतो. होळीलाच होलिका दहन असंही म्हणतात. आणि फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा किंवा शिमगा असं म्हणण्याची पद्धत आहे. होळीमुळेच फाल्गुन महिना हा अतिशय महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो. मराठी महिन्यांमधला सगळ्यात शेवटचा आणि 12वा महिना म्हणून फाल्गुन महिन्याची ओळख आहे. आता या होळीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करता येतात, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे किंवा पैशांची चणचण आहे, मग आता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकावी असं आपल्याला प्रत्येकालाच वाटतं. त्याचबरोबर आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं, कधीही आपल्याला कोणत्याही प्रकारचं आजारपण येऊ नये अशी इच्छा असते. तर मग यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी काय काय उपाय करता येतील याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. येत्या 2 मार्च 2026ला सोमवारच्या दिवशी होळी आलेली आहे. तर त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी होळी पेटवण्याच्या वेळेस हे उपाय करायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. दिनांक 2 मार्च 2026 सोमवारचा दिवस. या दिवशी सायंकाळी 5:56 हुताशनी अर्थात फाल्गुन महिन्याची पौर्णिमा सुरू होत असून ती मंगळवारी म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:07 असणार आहे. तर आपल्याला होळीचं जे काही प्रदीपन आहे म्हणजे होलिका दहन जे आहे ते सोमवारी 2 मार्चलाच करायचं आहे. सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर होळी पेटवण्याची पद्धत आहे. तर तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या भागामध्ये दरवर्षी ज्या चालीरीतीनुसार होळी पेटवली जाते, मग ती सार्वजनिक पद्धतीची असो किंवा वैयक्तिक स्वरूपाची असो, तर तुम्ही त्यानुसार होळी साजरी करू शकतात. आणि होळीला तुम्ही अवश्य प्रदक्षिणा घालायला जा. यामागे खूप महत्त्वाचं कारण आहे, ते मी तुम्हाला होळीच्या माहितीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. आता बघा, महाराष्ट्रामध्ये 3 दिवस होळी साजरी करण्याची पद्धत आहे. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होतं आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असते. आपण सर्वजण या सणाला धुळवडच म्हणतो, पण खरं नाव याचं आहे धुलिवंदन. या दिवशी होळीची राख कपाळाला लावण्याची पद्धत आहे किंवा ज्याप्रमाणे आपण रंग एकमेकांच्या अंगाला लावत असतो, तोंडाला लावत असतो, त्याच पद्धतीने होळीची राखसुद्धा या दिवशी खेळली जाते, रंगांप्रमाणे ती लावली जाते. त्याचबरोबर या दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये वीर नाचवण्याची पद्धत असते. म्हणजेच काय, आपल्या घरातली जी मुलं असतात, खास करून मुलंच, मुली नाही, तर या मुलांना वीरांच्या स्वरूपामध्ये नटवलं जातं आणि वेगवेगळ्या देवांचे अवतार त्यांना दिले जातात. म्हणजे देवांचा जो काही अवतार आहे त्याप्रमाणे त्यांना पोशाख घातला जातो. आता आपल्या घरातल्या या वीरांच्या हातामध्ये, म्हणजेच ज्या मुलांना आपण वीरांचा अवतार दिलेला असतो त्या पद्धतीने नटवलेलं असतं, तर त्यांच्या हातामध्ये आपल्या देवघरातला पितरांचा टाक दिला जातो. तर तो सुद्धा एका खास पद्धतीने देण्याची पद्धत आहे. तर त्यासाठी एक लाल रंगाचा कपडा घेतला जातो, त्याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवली जाते. खोबऱ्याच्या वाटीमध्ये बसेल अशा पद्धतीने खोबऱ्याची वाटी अशी मोठी घेतली जाते आणि मग त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्या देवघरातला पितरांचा टाक ठेवण्याची पद्धत आहे. नंतर तो लाल कपडा या खोबऱ्याच्या वाटीसह आणि टाकारसह बांधून घेतला जातो. म्हणजे एक प्रकारे त्याचं गाठोडं बांधलं जातं आणि ते त्या वीरांच्या हातात दिलं जातं. मग हे वीर सगळेजण होळी जिथे पेटवलेली असते आदल्या दिवशी, तर त्या जागेवर जमतात. त्या होळीच्या राखेभोवती गोलगोल प्रदक्षिणा मारतात. काही ठिकाणी एक वाद्य वाजवून तिथे नाचण्याची सुद्धा पद्धत असते, ज्याला टिमकी असं म्हटलं जातं. तुमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे का? किंवा तुमच्या भागामध्ये सुद्धा या वाद्याला टिमकी असंच म्हणतात का? मला कमेंट्स करून नक्की सांगा. किंवा थोडाफार काही फरक असेल तर तो सुद्धा तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून लिहून पाठवू शकता. तर मग अशा पद्धतीने ते वीर तिथे नाचतात आणि मग परत तो वीरांचा टाक घरी घेऊन येण्याची पद्धत आहे. त्यानंतर होळीचा 3रा दिवस म्हणजे रंगपंचमी होय. होळीनंतर हा सण 5व्या दिवशी येत असतो आणि ज्याप्रमाणे रंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याच पद्धतीने माणसाचं आयुष्यसुद्धा वेगवेगळ्या रंगांनी
बहरून जावं, असेच वेगवेगळे रंग त्याच्या आयुष्यामध्ये सदैव फुलत राहावे या अर्थाने एकमेकांना रंग लावत शुभेच्छा देत रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. तर मंडळी, होळी खरंच खूप महत्त्वाची असते आणि होळीचा सण आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देऊन जात असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये छोटी मोठी दुःख असतात. काहींच्या दुःखाचं स्वरूप फार मोठं असतं किंवा नात्यांमध्ये काहीतरी ताटातूट झालेली असते, पैशांची अडचण असते आणि अशा सगळ्या गोष्टींना विसरून जाण्यासाठी किंवा त्यातूनही मार्ग काढत आपल्याला पुढे जाण्यासाठी सणांची आवश्यकता पडते आणि होळीचा सण त्यामधलाच एक आहे. आता या होळीच्या दिवशी आपल्याला असे कोणकोणते उपाय करायचे आहेत याबद्दलची एक एक करून मी माहिती तुम्हाला सांगते. मंडळी, होळीची रात्र ही अत्यंत चमत्कारिक असल्याचं म्हटलं जातं. तंत्रशास्त्रानुसार होलिका दहनाच्या रात्री करण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. या उपायांचा उपयोग केल्यास तुमचे भाग्य चमकून समस्या दूर होतात असे म्हणतात. चला तर मग एक एक करून आपण हे सगळे उपाय जाणून घेऊया. हे उपाय केल्यामुळे सर्व प्रकारच्या समस्यांपासून आपली सुटका होऊ शकते. वाईट वेळ आपण चांगल्या वेळेमध्ये बदलू शकतो. तर यातला पहिला उपाय म्हणजे होलिका दहनाच्या वेळी आपल्याला विड्याची 7 पानं घ्यायची आहे. विड्याची पानं म्हणजेच नागवेलीची पानं किंवा ज्यांना आपण खायचं पान, खाऊचं पान म्हणून सुद्धा ओळखतो. तर अशी एकूण आपल्याला 7 पानं घ्यायची आहेत, देठासह असलेली. तुम्ही समजा ही पानं विकत आणलेली असेल, म्हणजे काहींच्या घरी वेलसुद्धा असतो म्हणून सांगितलं. घरची असेल तरी ठीक, विकत आणली तरी पण चालतील. आणि ही पानं विकत आणल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि कपड्याने पुसून घ्यायची आहेत. आणि ही पानं आपल्याला आपल्या हातामध्ये एकावर एक ठेवून घ्यायची आहेत. जेव्हा आपण होळीला प्रदक्षिणा मारायला जातो तर पहिली प्रदक्षिणा घातल्यानंतर होळीमध्ये एक विड्याचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे. परत दुसऱ्या वेळेस आपण होळीला प्रदक्षिणा मारायची, दुसरं पान टाकायचं. आपल्या जीवनात जे काही दुःख असतील तर ती निघून जावीत यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकूण 7 प्रदक्षिणा होळीला घालायच्या आहेत आणि प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळेस तुम्हाला तुमच्या हातातलं एक विड्याचं पान होळीमध्ये अर्पण करायचं आहे. प्रत्येक वेळा तुम्ही काहीतरी सांगू शकता, जसं की तुमची इच्छा असेल, तुमच्या जीवनातल्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला जे काही मागायचं आहे होलिकेकडे ते तुम्ही मागू शकता. यामुळे काय होईल, आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती येते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची उन्नती होते आणि आपण ज्या काही इच्छा मागितलेल्या असतात किंवा ज्या समस्यांचं निराकरण व्हावं, ज्या समस्या आपल्या जीवनात आहेत त्या कायमच्या निघून जाव्यात, त्यांच्यापासून सुटका व्हावी, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. म्हणजे जे काही आपल्याला हवं आहे ते या उपायामुळे मिळतं. तर नक्की तुम्ही पहिला उपाय अशा पद्धतीने करू शकता. यानंतर दुसरा उपाय आहे, करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी किंवा चांगल्या रोजगारासाठी. तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल तर त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. तर होळीला जाण्यापूर्वी, म्हणजे जिथे होळी पेटवलेली आहे तिथे जाण्यापूर्वी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. हे लिंबू तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा उतरवायचं आहे. त्यानंतर घराच्या बाहेर निघायचं. घराच्या बाहेर निघाल्यानंतर या लिंबाचे तुम्हाला 4 तुकडे करायचे आहेत आणि 4ही दिशांना या लिंबाचा एक एक तुकडा टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही होळीजवळ जायचं, होळी मातेला नमस्कार करायचा. होळीला काही नैवेद्य वगैरे तुम्हाला अर्पण करायचा असेल तर तो करा. काही वस्तू म्हणजे नारळ किंवा काही जण गोमती चक्र वगैरे वगैरे अनेक गोष्टी अर्पण करत असतात आपापल्या इच्छेनुसार किंवा आपल्याकडच्या पद्धतीनुसार. तर तुम्हाला जे काही अर्पण करायचं असेल ते अर्पण करा. त्याच्यानंतर तुम्ही होळिका मातेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर प्रदक्षिणा आपण 1 घातली तरी चालते. 1, 3, 5, 7, 9, 11 या संख्येमध्ये आपण होळिकेला प्रदक्षिणा घालू शकतो. आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर मग आपण घरी यायचं आहे. तोंड हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जे काही काम करायचं असतं ते आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने हा उपाय केल्यामुळे काय होतं की सर्व समस्यांमधून आपल्याला मुक्ती तर मिळते, त्याचबरोबर नकारात्मक शक्तीसुद्धा दूर राहतात आणि आपल्या करिअरमध्ये आपल्याला योग्य त्या संधीसुद्धा चालून येतात. आणि ज्यांना नोकरी हवी आहे, रोजगार हवा आहे किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आपण इंटरव्ह्यूला जातो, मुलाखत देऊन येतो, पण मुलाखतीमध्येच काहीतरी आपलं चुकतं, म्हणजे बरेच काही प्रॉब्लेम आपल्याला येतात. तर त्या सगळ्या अडचणींपासून, त्या सगळ्या प्रॉब्लेम्सपासून आपली सुटका होईल आणि आपल्याला त्यामध्ये यश मिळेल. यानंतरचा तिसरा उपाय, हा उपाय आपण होळीच्या रात्री करू शकतो किंवा धुलिवंदनच्या रात्री केला तरीही चालेल. या उपायाने आपली आर्थिकदृष्ट्या प्रगती होते अशी मान्यता आहे.
लक्ष्मी प्राप्तीचा उपाय म्हणून या उपायाची ओळख सांगितली जाते. ज्यांची देवी लक्ष्मीवर प्रचंड श्रद्धा आहे, धार्मिक गोष्टींवर ज्यांचा विश्वास आहे आणि पुरेपूर विश्वास आहे, अशांनीच हा उपाय करावा. कारण कोणतीही शंका मनात ठेवून जेव्हा आपण असे उपाय करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही. या उपायाने घरी विपुलता येते असं म्हटलं जातं. तर मग एकतर होळीच्या रात्री किंवा मग धुलीवंदनच्या रात्री हा उपाय आपल्याला का करायचा आहे? कारण या उपायासाठी आपल्याला होळीची राख लागते. आता बऱ्याच जणांना होळीच्या रात्रीच ती होळीची राख घरी आणणं शक्य होत नाही, कारण ती भरपूर गरम असते. कधी कधी होळीच्या ठिकाणी भरपूर गर्दीही असते आणि आपण तिथून ती राख घेऊ शकत नाही. तर ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या दिवशी रात्रीच ती राख आणून हा उपाय करा. आणि ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी मग काय करायचं, धुलीवंदनच्या दिवशी जायचं जिथे होळी पेटवलेली होती तिथे आणि तिथून एक मूठभर राख घेऊन यायची. घरी आणल्यानंतर ही राख आपल्याला, म्हणजे ज्यांनी कोणी होळीच्या रात्रीच आणलेली असेल त्यांनी ती राख थोडीशी शांत किंवा थंड करून घ्या आणि नंतरच मग एक लाल कपडा घेऊन तिच्यामध्ये ती टाका. आणि धुलीवंदनच्या दिवशी आणलेली असेल तर मग राख बऱ्यापैकी थंडच झालेली असते आणि ती लाल कपड्यामध्ये ठेवून आपल्याला तिची पोटली बांधायची आहे किंवा एक छोटंसं गाठोडं बांधायचं आहे. आणि हे राखेचं गाठोडं आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे किंवा जिथे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, आपल्या घरी धनसंपत्ती येते आणि कर्जातून आपली मुक्तता होते. तसेच शक्य असेल तर होलिका दहनाच्या भस्माचा टिळा आपण दररोज लावायचा. असं केल्यामुळे काय होतं, म्हणजेच काय, होळीचा जो भस्म असतो, होलिका दहनाची जी राख असते, ती जर आपण दररोज गंध लावतो त्या स्वरूपामध्ये कपाळावर म्हणा किंवा मानेवर म्हणा लावली तर ग्रहबाधा, प्रेतबाधा यापासून आपण दूर राहतो. आणि जर आपल्याला अशा बाधा झालेल्या असतील तर त्यातून आपली नक्कीच सुटका होते. विशेष म्हणजे देवी लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. तर नक्की विश्वास ठेवून तुम्ही हा उपाय येत्या होळीला करून पहा. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे अनुभव यामुळे येतील. आता यानंतरचा जो उपाय आहे, जो आता मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा उपायसुद्धा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीच केला जातो. या उपायामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात अशी धार्मिक मान्यता आहे. तर बघा, फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहनाचं पर्व असतं आणि पौर्णिमेचा संबंध थेट माता लक्ष्मीशी आहे. त्यामुळे होलिका दहनाच्या वेळी आपण आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीची ध्यानधारणा करावी. त्या अगोदर आपण देवी लक्ष्मीची पूजा करून घ्यावी. आणि देवी लक्ष्मीची ध्यानधारणा म्हणजे काय करायचं, तर देवीचा एक जप करायचा. ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः किंवा जय माता दी, जय माता दी, अशा पद्धतीने आपण तिचा जप करायचा, ध्यान करायचं. आणि त्यानंतर श्रीसुक्ताचं पठण करायचं. ज्यांना श्रीसुक्ताचं पठण करायला म्हणजे स्वतः वाचायला जमत नाही किंवा काय असतं तेच माहिती नाही आहे, तर त्यांनी यूट्यूबवर श्रीसुक्त लावून द्यावं, ते ऐकण्याचं काम करावं. त्याच्यानंतर आपल्या घरामध्येच देवी लक्ष्मीच्या समोर आपण एक पंती ठेवायची. पंतीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे. तांदळावर आपण 2 कापूरवड्या ठेवायच्या, त्या प्रज्वलित करायच्या आणि जणू काही हीच एक छोटीशी होळी आहे असं समजून त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखरेची आहुती द्यायची आहे. म्हणजेच काही चिमूटभर साखरसुद्धा त्या आपण कापूर होमामध्ये अर्पण करून द्यायची आहे. तसेच कार्यसिद्धीसाठी 3 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करत ते अग्नीमध्ये आपण अर्पण करायचे आहेत. तुमच्याकडे गोमती चक्र असतील तर ते घ्या, नसतील तर विकत आणून 3 गोमती चक्र आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि देवीकडे आपल्याला आपल्या मनातली प्रार्थना करायची आहे. आणि आपण जो कापूर पेटवलेला असतो तर त्या कापराच्या अग्नीमध्येच आपल्याला ते 3 गोमती चक्र अर्पण करून द्यायचे आहेत. किंवा तुम्ही बाहेर होळी पेटवलेली असेल तिथे जाऊन सुद्धा हे गोमती चक्र मनोभावे देवी लक्ष्मीच्या नावाने प्रार्थना करत अर्पण करून देऊ शकतात, नमस्कार करू शकतात. आणि असे केल्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते आणि आपली आर्थिक स्थिती या उपायामुळे मजबूत होते. आता शेवटचा उपाय, या उपायामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. प्रत्येकाला वाटतं आपलं आरोग्य उत्तम असावं, तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्या कुटुंबातला, आपल्या नात्यातला एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या नावाने सुद्धा आपण हा उपाय केला तरीसुद्धा चालेल, जेणेकरून त्या व्यक्तीला लवकरात लवकर बरं वाटेल, त्याला त्याचं आरोग्य पुन्हा मिळेल.
कारण बऱ्याच वेळा आजारी व्यक्ती स्वतः हा उपाय करू शकत नाहीत. ज्या व्यक्ती आजारी आहेत त्यांना स्वतः हा उपाय करायला जमलं तर स्वतः करा, किंवा त्यांच्यासाठी घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तर काय करायचं, होलिका दहनाच्या रात्री एक विड्याचं म्हणजेच खाऊचं पान घ्यायचं. या पानावर एक गुलाबाचं फूल ठेवायचं आणि काही बत्तासे, म्हणजे तुम्ही साधारणतः 5 बत्तासे ठेवू शकतात. पांढरे घ्या, रंगीत घ्या, काही हरकत नाही. तर लक्षात आलं तुमच्या की विड्याचं एक पान घ्यायचं, त्याला देठसुद्धा असावा. या विड्याच्या पानावर एक गुलाबाचं फूल, शक्यतो लाल असल्यास उत्तम, किंवा ज्या रंगाचं तुम्हाला मिळेल ते घ्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला 5 बत्तासेसुद्धा त्याच्यावर ठेवायचे आहे. आजारी व्यक्तीवरून हे सगळं साहित्य तब्बल आपल्याला 31 वेळा उतरवायचं आहे. त्यानंतर हे साहित्य आपल्याला होळीमध्ये अर्पण करून यायचं आहे. आणि एकदा की हे साहित्य होळीमध्ये अर्पण केलं की त्यानंतर मागे वळून न पाहता घरी यायचं आहे. ज्या व्यक्तीने हा उपाय केला त्याने घरात आल्यानंतर तोंड हातपाय स्वच्छ धुवायचे आहे, देवाला दिवा लावून नमस्कार करायचा आहे. यामुळे काय होतं, आजारी व्यक्तीचं जे काही आजारपण आहे ते कायमस्वरूपी निघून जातं, किंवा त्यातून त्याला कायमचा आराम मिळतो. तर मनापासून हा उपाय करा, याचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव येईल आणि त्या व्यक्तीची प्रकृतीसुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारेल. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या दिवशी करण्याचे काही उपाय सांगितले. तुम्ही विश्वास ठेवून किंवा श्रद्धा ठेवून हे उपाय करा, कारण श्रद्धा म्हणजेच एक प्रकारचा विश्वास असतो. आपण मनामध्ये शंका ठेवून काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये अपयश येऊ शकतं. त्यामुळे करायचं असेल तर मनापासून करा, श्रद्धा ठेवून करा, विश्वास ठेवून करा आणि तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये चांगले अनुभव पाहायला मिळतील. आणि या अनुभवांची गाठ तुम्ही तुमच्यासोबत कायमच बांधून ठेवू शकता. म्हणजेच काय, अनुभव आपल्या गाठीशी असतील तर नक्कीच आपण ते इतरांना सांगू शकतो आणि त्याचा आपल्याला एक चांगला गुण आला असंही म्हणू शकतो. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा.